या लक्ष्याचा जो प्रश्न आहे अतिशय ज्वलंत प्रश्न आहे, संवेदनशील प्रश्न आहे आणि या प्रश्नाशी गेल्या अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे. ही समस्या सुटली पाहिजे. हा जवळजवळ 5 वर्ष अगोदरचा रस्ता मंजूर आहे, संजय साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेला आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर एजन्सी ही सोलापूरची आहे आणि सब कॉन्ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यामध्ये दिला होता. तो कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम करून पूर्ण काम केलेलं नाहीये. कालपासून इथं उपोषणस्थळी मी स्वतः आहे. मी सर्व गावकऱ्यांशी त्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि संबंधित उपजिल्हाधिकारी आलोक पाटील यांच्याबरोबर चर्चा होऊन त्या ठिकाणी संबंधित गुत्तेदाराला या ठिकाणी बोलावून पाचारण करून त्याच्याकडून लवकरात लवकर रस्त्याचं काम करून घेण्यासाठी बोलून त्यानं तसा बॉन्ड लेखी दिलेला आहे की डिसेंबर एंड पर्यंत 2025च्या पूर्ण करून देतो म्हणून. पण गावकऱ्यांचा विश्वास त्याच्या बॉन्डवर नाहीये. तो स्वतः इथं येऊन त्यानं आश्वासन दिलं पाहिजे आणि तात्काळ काम चालू केलं पाहिजे, तर आम्ही उपोषण परत देऊ. अन्यथा नाही, अशा पद्धतीची गावकऱ्यांची एक भूमिका आहे. हा एक प्रश्न आणि सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न तिथला जो आहे पुलाचा प्रश्न आहे. पुन्हा छोटा जरी पाऊस पडला तर त्या ठिकाणी रस्त्यावरून पाणी जातं आणि शाळेला येणारे जाणारी सगळी मुलं त्या ठिकाणी पाण्यामध्ये अडकतात. अनेक वेळा त्या लहान मुलांना वन्हाळीच्या गुरुद्वारामध्ये मुक्काम करावा लागलेला आहे. अशा पद्धतीचं तिथले पालक सुद्धा अतिशय म्हणजे या विषयावर चिंतित आहेत की आपल्या लेकरं घरापर्यंत पोहोचतील की नाही. त्याच्यामुळे अतिशय संवेदनशील विषय आहे आणि त्या विषयावर मी सर्वांना सांगू इच्छितो की हा विषय पुलाचा इथं पाईप केले आहे, पाईप जमत नाही, बॉक्स टाईपचा पूल झाला पाहिजे ही अनेक वर्षापासूनची गावकऱ्यांची मागणी आहे. आणि ती मागणी ज्या वेळेला माझ्या लक्षात आली, सन्माननीय खासदार अजितजी गोपछडे साहेब यांना त्या पद्धतीचं मी सांगितल्यानंतर मार्च मध्ये सचिवालयामध्ये त्यांच्या पत्राचा मी तुम्हाला प्रत सुद्धा या ठिकाणी दाखवेल की त्यांचं पत्र आहे गोपछडे साहेबांचं, मार्च मध्ये मंत्रालयामध्ये दिलेलं आहे. आणि रात्री गोपछडे साहेबांचं उपोषण कर्त्याशी बोलणं झालंय आणि त्यांनी गावातल्या प्रमुख 5-7 लोकांना घेऊन आज नांदेड येथे बोलवलंय आणि ह्या पत्रा संदर्भामध्ये पालकमंत्री या ठिकाणी नांदेडमध्ये आहेत आज 17 सप्टेंबरच्या ध्वजारोहणासाठी. तर त्यांच्याबरोबर चर्चा करून हा पुलाचा प्रश्न सुद्धा होईल तेवढं लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करणार. दुर्लक्ष करत आहे अशी गावकऱ्यांची याबद्दल मला असं वाटत नाही. तर त्याच्यामध्ये कसं आहे, साबणे साहेब आमदार असताना हे काम दिलेलं आहे आणि जुने DSR रेट असल्यामुळं संबंधित गुत्तेदार त्या ठिकाणी काम करायला टाळमटाळी करतोय आणि त्याला ते काम परवडत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि समजा त्याला आपण मध्यंतरी ब्लॅक लिस्टमध्ये टाकून सुद्धा त्याला म्हणजे काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न झाला होता, पत्रव्यवहार झाला होता ऑफिसकडून आणि काळ्या यादीत टाकलंही होतं. मग त्यानंतर मंत्रालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना आश्वासन देऊन किंवा इतक्या दिवसामध्ये मी काम कंप्लीट करतो आणि ह्या डिसेंबर एंड पर्यंत काम कंप्लीट करायचं त्यांनी लेखी आश्वासन बॉन्डवर त्या ठिकाणी देऊन परत काळ्या यादीतून त्याचं नाव काढलेलं आहे असं आम्हाला कळलेलं आहे. संबंधित डिप्टी इंजिनियर बरोबर सुद्धा काल माझी चर्चा झाली आणि रस्ता करून घेणं हे अत्यंत म्हणजे प्रायोरिटीचं काम आहे. म्हणून संबंधित गुत्तेदार आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि उपजिल्हाधिकाऱ्यापुढे बरोबर गावकऱ्यांच्या प्रमुख लोकांबरोबर त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून हे प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करू. जे लक्कावासी इथं माता भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांची ही जी काही म्हणजे कुचंबना या ठिकाणी होते, रस्त्यावर एखाद्या रस्त्यासाठी किंवा पुलासाठी या ठिकाणी त्यांना उपोषण करावं लागतंय, ही अतिशय आमच्या सगळ्याच प्रमुख लोकांसाठी ही दुर्दैवी बाब आहे असं मी समजणारा माणूस आहे. पण या दुरुस्ती आता तुम्हाला एक गोष्ट मी स्पष्ट सांगू इच्छितो की जवळजवळ 2017 ते 2022 पर्यंत या ठिकाणी माझ्या सौभाग्यवतीला सदस्य म्हणून काम करत असताना मी या भागामध्ये प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. आणि पर्टिक्युलर लख्यामध्ये तर मी असं सांगतो की सदस्य व्हायच्या अगोदर त्या गावामध्ये एक टोपलभर मुरुम सुद्धा कोणी टाकलं नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये अनेक सीसी रस्ते करण्याचा प्रयत्न केला. मुलांना बसण्यासाठी गोरगरिबांच्या त्या ठिकाणी शाळा खोली दाखवत होते मला सर, अक्षरशः म्हणजे अंगावर पडल त्या लेकरांच्या अशा पद्धतीच्या शाळा खोल्या पडकुटीला आल्या होत्या. त्या ठिकाणी शाळा खोल्या सुद्धा तिथं देऊन नवीन त्या लेकरांची सोय झाली पाहिजे गावामध्ये म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि हे करत असताना गेल्या 4 वर्ष झालं
त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्याचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा गेल्या 4 वर्षांमधून प्रत्येक सुखदुःखामध्ये मी लक्कावासियाबरोबर आहे आणि भविष्यात सुद्धा मी सदस्य असेन किंवा नसेन तो विषय नाही आहे. मी लक्कावासियांना एवढा विश्वास देऊ इच्छितो, मी सदस्य जरी नसेल तर लक्क्याचं आणि आमचं हे संबंध अतूट नातं आहे, जे नातं तुटणारं नाही आहे. किंवा निवडणूक आहे डोळ्यापुढे म्हणून काम करणारा माणूस नाही आहे. निवडणूक नसेल, मी सदस्य जरी नसेल तर त्या गाववाल्याबरोबर माझे जिव्हाळ्याचे संबंध राहणार आहेत.